दोन्ही भाऊ एकत्र येऊ नये असा जी.आर. मी काढलेला नाही. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जरूर एकत्र यावं. मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला. उद्धव ठाकरे पलटूराम त्रिभाषा सूत्राचा अहवाल त्यांनी स्वीकारला होता. ठाकरेंचा उजवा हात असलेल्या विजय कदमानेच हिंदी सक्ती केली. आता मात्र घुमजाव मुख्यमंत्री फडणवीसांचा निशाणा. माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता. पिक्चर अभी बाकी है. एरे रे पैसा 3 चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च वेळी राज ठाकरेंचं सूचक वक्तव्य. 5 जुलैच्या ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी शिवाजी पार्कच्या जागेची चाचपणी तर दोन्ही पक्षाचा एकत्रित बैठकीवेळी वरळी डोम आणि गोरेगाव नेस्कोच्या जागेवरही चर्चा. ठाकरे येत आहेत. विजय मेळाव्याआधी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या पेजवरील अधिकृत पोस्ट चर्चेत. 5 जुलैला राजकीय ऐतिहासिक क्षण पाहायला मिळणार. ठाकरे बंधूंचा विजय मेळावा नाही तर शैक्षणिक हत्या करून केलेला तांडव. आधी स्वतःची मुलं कुठल्या माध्यमात शिकली ते सांगा, मग बाहेर कुऱ्हाड घेऊन या. सदावर्तेंचा हल्लाबोल. आम्ही कुठल्या पक्षाचं नाही तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं हित बघू. कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. त्रिभाषा सूत्रीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांना ठणकावलं. ठाकरे बंधू एकत्र आल्यास मवियात फूट पडण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी काँग्रेसच्या गोटातून सवाळाचा नारा. राज ठाकरेंची भूमिका अमान्य असल्याचं मत. 7 तारखेच्या बैठकीत अंतिम निर्णय होणार. विरोधकांना एक्सपोज करताना स्वतः एक्सपोज होऊ नका. तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. कमी बोलून जास्त काम करू तेवढं चांगलं. शिवसेनेच्या बैठकीत शिंदेंच्या कानपिचक्या. बीड विद्यार्थिनीच्या विनयभंग प्रकरणात एसआयटी नेमावी. धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. तर घटनेवेळी क्षीरसागर तिथेच होते. आरोपींचे आणि क्षीरसागरांचे सीडीआर तपासा. मुंडेंचा आरोप. बीड विनयभंग प्रकरणातील आरोपींचे धनंजय मुंडेंसोबतचे फोटो व्हायरल. संदीप क्षीरसागरांवर आरोप केल्यानंतर मुंडेंचेच फोटो व्हायरल झाल्यानं चर्चांना उधाण. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळा सोलापुरात. माळशिरस तालुक्यातील कारुंडे येथील मुक्काम आटपून पालखी नातेपुतेमध्ये विसावणार. बावडा ग्रामस्थांच्या वतीनं तुकोबांचे भव्य दिव्य स्वागत. पालखी रथासमोर टाळ मृदुंग आणि हरिनामाचा गजर. पालखीचा सराटी येथे पुणे जिल्ह्यातील शेवटचा मुक्काम. एसटी तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना उद्यापासून 15% सवलत. दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीचा हंगाम वगळता वर्षभर सुविधेचा लाभ घेता येणार. शेफाली जरीवालाचा मृत्यू. कमी रक्तदाबानं झाल्याचं समोर. मृत्यूपूर्वी शेफालीनं फ्रीजमधील शिळं अन्न खाल्लं होतं. त्या रात्री शेफालीनं अँटी एजिंगचं इंजेक्शनही घेतलं असल्याची माहिती.